आज आपण नवीन टॉपिक चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे श्रेणी। ज्याचं नाव काय आहे? श्रेणी। बर, श्रेणी म्हणजे काय एकदा समजून घ्या। बघा, तुम्हाला जर मी म्हटलं श्रेणी तर हा शब्द आपण ऐकलेला नाहीये। याला इंग्रजीत काय म्हणतात? प्रोग्रेशन। काय म्हणतात? प्रोग्रेशन। बर, श्रेणी म्हणजे काय एकदा समजून घ्या। श्रेणीमध्ये सगळ्यात पहिला घटक आहे मालिका, ज्याला इंग्रजीत म्हणतात सिरीज। ज्याला इंग्रजीत म्हणतात सिरीज। मग मालिका, समजा एक संख्या मी 5 लिहिली, पुढची संख्या मी 10 लिहिली, त्याच्या पुढची संख्या मी 15 लिहिली, त्याच्या पुढची संख्या मी 20 लिहिली, बरोबर। आता ही पण एक मालिका आहे। बर, कस काय मालिका आहे? कारण इथं काय समान आहे? फरक समान आहे। अजून एखादा प्रश्न समजा लिहिला मी, दुसरा एक्झाम्पल असं लिहिलं बघा, 4 लिहिलं, 7 लिहिलं, 11 लिहिलं। आता मला सांगा, इथं जर तुम्ही बघितलं तर 4 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा। 7 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा। 11 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा। 16 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा, बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ काय? ही काय झाली आहे? मालिका, बरोबर। ही पण काय झाली आहे? मालिका। मालिका म्हणजेच काय की एका मागे एक येणाऱ्या संख्या। आता इथं बघा, दुसरं एक्झाम्पल, 100, 99, 97, 94, 90 डॅश डॅश डॅश, करेक्ट। आता ही मालिका बघा काय विषयीचा, मला सांगा। 100चे 99 झाले -1, 99चे 97 झाले -2, 97चे 94 झाले भाऊ -3, 94चे 90 झाले भाऊ -4। समजतंय? म्हणजे -1, -2, -3, -4 ही पण काय झाली? एक मालिका। काय झाली आहे? मालिका। मग मालिका म्हणजे काय? श्रेणीच्या आधी मालिका किंवा सिरीज एकदा लक्षात घ्या। मालिका म्हणजे की त्यांच्यामध्ये एक काय असतो? फिक्स पॅटर्न असतो। काय असतो? फिक्स पॅटर्न असतो। फिक्स पॅटर्न ज्यावेळेस असतो ना, त्यावेळेस ती काय असते? मालिका असते। आणि याच मालिकेची श्रेणी तयार होते। श्रेणी कशी तयार होते बघा, याच मालिकेची श्रेणी कशी तयार होती बघा। आता प्रश्न, श्रेणी, बरोबर। मग या श्रेणीचे किती प्रकार आहेत? 3। एक आहे अंकगणितीय, दुसरी आहे, सेकंड आहे भूमितीय, आणि तिसरी आहे संवादी। श्रेणीचे प्रकार: अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी आणि काय? संवादी श्रेणी, बरोबर। आपण एक एक श्रेणी बघूया। आपण सुरुवातीला बघतोय आता कोणती? अंकगणितीय श्रेणी। म्हणजे अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय? ही सिंपल आहे। अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय माहिती तुम्हाला? की यामध्ये क्रमागत 2 घटकात फरक समान असतो। काय लिहिलं? क्रमागत 2 घटकात फरक समान असतो। आपण सुरुवातीला आता अंकगणितीय श्रेणी बघतोय। उदाहरण काय बघा, 5, 10, 15, 20, 25, 30 डॅश 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 अनंत। ओके। मग आता मला सांगा, क्रमागत 2 घटकात फरक समान असतो म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं, सर 5त 5 मिळवले 10, 10त 5 मिळवले 15, 15त 5 मिळवले 20, 20त 5 मिळवले 25, फरक समान आहे। म्हणून ही कोणती श्रेणी आहे? अंकगणितीय श्रेणी।
कोणती श्रेणी आहे? अंकगणितीय श्रेणी. फरक समान. आता मागच्या उदाहरणात बघा. मागच्या उदाहरणात मला सांगा, हे जर मी याला राऊंड केला, ही अंकगणितीय श्रेणी आहे का? नाही आहे, कारण याच्यात 3 मिळवले, 4 मिळवले, 5 मिळवले, 6 मिळवले. पण इथे घटकामध्ये फरक समान आहे का? नाही. म्हणजे ही अंकगणितीय श्रेणी नाही. वरची आहे का? हो सर. दुसरी आहे का? नाही. म्हणजे अंकगणितीय श्रेणीची खासियत काय? की क्रमागत घटकांमध्ये फरक कसा पाहिजे? समान पाहिजे. फरक कसा पाहिजे? समान पाहिजे. बघा आता जर दुसरं उदाहरण लिहिलं, 100, 98, 96, 94, 92, 90 डॅश डॅश डॅश. फरक कसा आहे? समान आहे. फक्त इथं फरक कसा आहे? -2चा आहे. इथं काय? -2 आहे. इथं काय? -2 आहे. इथं काय? -2 आहे. इथं काय? -2. समजतंय? म्हणजे अंकगणितीय श्रेणी म्हणजे क्रमागत पदांमध्ये फरक कसा असतो? समान असतो. फरक कसा असतो? समान असतो. पटलं? क्लिअर आहे? चालायचं मग टाईप 1 कडं. मग आता अंकगणितीय श्रेणीचा आपण टाईप 1 बघणार आहोत. कोणता? टाईप 1. टाईप 1 काय? बघा, टाईप 1 हा आहे तुमचा की टाईप 1 तुमचा हा आहे पद काढणे. काय काढणे? पद. म्हणजे आता प्रश्न पहा, 15वे पद काढा. करेक्ट. मग हे सूत्र आहे. सूत्र म्हणजे काय बघा, अंकगणितीय श्रेणीचे n वे पद. n वे पद बघा बरं का. a अधिक n वजा 1 गुणिले d. समजून घ्या. n वे पद बरोबर काय? a अधिक n वजा 1 गुणिले d. मग काय सर a वगैरे हे? हा टाईप 1 चालला आहे. हे सूत्र आपल्याला शेवटपर्यंत लागणार आहे. a म्हणजे इथं असतं प्रथम पद. d म्हणजे डिफरन्स, ज्याला आपण म्हणतो सामायिक फरक. बरोबर. फरक घ्यायचा कसा सर? तर कोणतंही पुढचं पद मायनस कोणतंही पुढचं पद मायनस मागचे पद. पुढचे पद मायनस मागचे पद. मग a म्हणजे प्रथम पद, d म्हणजे सामायिक फरक. a म्हणजे प्रथम पद, d म्हणजे सामायिक फरक. मग आता a प्रथम पद म्हणजे पहिलं, d सामायिक फरक. बरोबर. परीक्षेमध्ये गेल्यावरती सगळ्यात पहिले बघायचं प्रश्न कोणत्या कॅटेगरीचा आहे. यांनी विचारलं 15वे पद काढा, म्हणून तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल. करेक्ट आहे? करेक्ट आहे. बरं. दिलेली श्रेणी अंकगणितीय आहे का रे बाबा? बघा बरं. 3 नंतर 8 दिले म्हणजे 3त 5 मिळवले 8 येतात. 8 नंतर 13 दिले म्हणजे 8त 5 मिळवले 13 येतात. 13 नंतर 18 दिले म्हणजे 13त 5 मिळवले 18 येतात. म्हणजेच काय, इथे फरक जो आहे कितीचा आहे? 5चा. बरं, इथं लिहून घेऊ चला. दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे प्रथम पद बरोबर a. a किती आहे? किती आहे पहिलं पद? 3. इथं लिहायचं 3. आणि दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचा कोणता फरक? सामायिक फरक d. d काय लिहिलं बघा, पुढचं पद मायनस मागचं पद. आठवणीनं बरं का. का बरं? कारण आता ही श्रेणी जी आहे ही चढत्या क्रमाची. म्हणजे काय होतंय, लहानाकडून मोठ्याकडे, म्हणून सामायिक फरक प्लस येणार. पण श्रेणी जर म्हणजे लहान लहान होत जात असेल तेव्हा सामायिक फरक काय येतो? मायनस येतो. सामायिक फरक म्हणजे पुढचं पद, कोणतंही पुढचं पद. एक तर 18 घेतलं तर मागचं 13 घ्या. एक तर 13 घेतलं मागचं 8 घ्या. एक तर 8 घेतलं मागचं 3 घ्या. कसंही करा. चला मग कोणतंही पुढचं पद. एक घेतलं 8, 8, 8च्या मागचं 3. फरक किती आला? 5चा. फरक किती आला? 5चा. बरोबर. मग तुम्हाला किंमत कुणाची काढायची आहे? n-वे पद. कुणाची काढायची आहे? n-वे पद. मग n ची किंमत किती आहे? n ची किंमत आहे 15. म्हणजे आता इथं लिहायचं काय? लिहायचं बघा,
15वे पद बरोबर 15वे पद बरोबर सूत्र काय a प्लस n मायनस 1 म्हणजे 15 मायनस 1 गुणिले d. हे पटलं का बघा, हे पटलं का बघा. यांची किंमत किती आहे 15, मग ती आपण इथं ठेवली 15 बरोबर. ए आणि डी च्या किमती आपण त्याच्यात ठेवल्या नाही. मग 15वं पद काढायचंय. ए ची किंमत किती आहे, ए ची किंमत आहे प्रथम पद आहे 3 अधिक 15 एक गेला 14 गुणिले डी म्हणजे सामायिक फरक जो की आहे 5चा गुणिले किती 5. मग 3 प्लस 14 पंच 70, 70 आणि 3 73 म्हणजे 15वं पद किती येणार 73. किती येणार 73 म्हणजेच पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय. मग याचा अर्थ काय कळाला का तुम्हाला. याचा अर्थ हा की ही जी श्रेणी आहे जर तुम्ही अशी लिहित गेले 3 लिहिलं 8 लिहिलं 13 लिहिलं 18 लिहिलं 23 लिहिलं असं लिहित तुमचं 15 नंबरला कोण येणार 73. करेक्ट आहे. याचा अर्थ काय बघा. पहिलं पद 3, दुसरं पद 8, तिसरं पद 13, चौथं पद 18, पाचवं पद 23, 6वं पद 28 असं करत 15वं पद किती येणार बाळांनो 73. किती येणार 73. पटतंय, डोक्यात जातंय नक्की. मग टाईप 1चं नाव काय n वे पद काढणे. सूत्र काय a अधिक n वजा 1 गुणिले d. क्लिअर आहे. चालायचं पुढं मग. चला बघा आता पुढचा प्रश्न. 10वे पद काढा. परत सूत्र लिहा. चला n वे पद बरोबर a प्लस n मायनस 1 गुणिले d. n वे पद बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. मग a म्हणजे प्रथम पद, a बरोबर प्रथम पद 2 करेक्ट. d बरोबर सामायिक फरक. म्हणजे सामायिक फरक म्हणजे पुढची मायनस मागची. करेक्ट आहे. पुढची कोण आहे बाळांनो पुढची आहे 7 मायनस मागची कोण आहे बाळांनो मागची आहे 2. 7तून 2 गेले 5. सामायिक फरक कितीचा आहे 5चा. मग आता काय करायचं तुम्हाला n वे पद म्हणजे कितवे पद 10वे पद. मग इथं लिहायचं 10वे पद बरोबर a अधिक n वजा 1 म्हणजे 10 वजा 1 गुणिले काय d. समजतंय. मग काय होणार रे बाबा 10वे पद a ची किंमत आहे 2 अधिक 10 ने गेला 9 गुणिले d ची किंमत आहे सामायिक फरकाची 5. ओके. मग काय होणार रे बाबा 2 प्लस 9 5 45, 45 आणि 2 किती 47 म्हणजेच पर्याय कितवा पर्याय आहे चौथा. पर्याय आहे चौथा. क्लिअर आहे, डोक्यात गेलं नक्की. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. काय विषय हवा पुढचा बघा. यामध्ये 25वे पद कोणते. चला फटाफट आता इथं लिहायचं काय परत सूत्र लिहा. सूत्र एवढ्या वेळेस लिहायचं ते पाठच झालं पाहिजे. a अधिक n वजा 1 गुणिले d. बरोबर. हां मग a किती आहे पहिलं पद किती आहे पहिलं आहे 12 प्लस n ची किंमत 25 मायनस 1 गुणिले d म्हणजे फरक 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 4 24 म्हणजे फरक आहे 4चा. ओके. मग काय होणार 12 प्लस 25 मधून 1 गेला 24 गुणिले 4 म्हणजे 12 प्लस 24 चौक 96, 6 2 8 9 1 10. येणार उत्तर 108. पर्याय कितवा तिसरा. पर्याय कितवा तिसरा. पटतंय जातंय डोक्यात नक्की.
चालायचं पुढं. चलिए, काय विषय पुढचा? 21व पद. परत तेच. आता शॉर्टकट वापरायचा. शॉर्टकट कसा? डायरेक्ट पहिलं पद लिहायचं 11 गुणिले, बघा शॉर्टकट काय बघा, 11 प्लस 21 मधून 1 गेला 20 गुणिले डी, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17 गुणिले 3, म्हणजे 11 प्लस 20 त्रिक 60, 60 आणि 10 70, 71. येणार उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? डायरेक्ट पहिलं पद लिहायचं प्लस 21 मधून 1 काढायचा आणि गुणिले काय? सामायिक फरक. प्रत्येक उदाहरण तसं सोडवूया आता. चला. हां, टाईप सेकंड. आता कोणता आहे? टाईप सेकंड. मग टाईप सेकंड काय सर? तर टाईप फर्स्ट काय होता? टाईप फर्स्ट होता n वे पद काढणे. n वे पद काढणे. टाईप सेकंड काय राहणार माहिती आहे? टाईप सेकंड राहणार आपला एकूण पदे काढणे. बरोबर? काय काढणे? एकूण पदे काढणे. मग एकूण पद कसं येणार? तर बघा, मागचे जे उदाहरणं आपण बघितलेत, म्हणजे कसं की इथे आता 21वे पद आपण काय शोधलं? 71. बरोबर? ते काय देतील तुम्हाला? इथपर्यंत देतील सर्व. म्हणजे असा प्रश्न देतील. बघावून घ्या बरं का. 11 14 17 20 डॅश 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 कुठपर्यंत? 71. म्हणजे या 71 पर्यंत एकूण पदे किती, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारणार आहेत. आणि तो आपल्याला काय करायचा आहे? टाईप सेकंडमध्ये बघायचा आहे. मग टाईप सेकंड काय माहिती तुम्हाला? टाईप सेकंड आहे आपला एकूण पदे काढणे. काय? एकूण पदे काढणे. तो जो घटक आहे, श्रेणी हे प्रकरण आपलं चाललंय. श्रेणीमध्ये ऑलरेडी आपण पार्ट 1 म्हणजे टाईप 1 ऑलरेडी आपण बघितलं आहे. आज आपण बघतोय टाईप सेकंड. टाईप सेकंड काय? एकूण पदे काढणे. जसं टाईप 1चं सूत्र होतं तसंच टाईप 2चंही सूत्र आहे. सूत्र आहे काय माहिती आहे? TN बरोबर काय? नीट लक्ष द्या. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. ओके. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. तुम्हाला A माहिती आहे प्रथम पद, तुम्हाला D माहिती आहे सामायिक फरक, N म्हणजे एकूण पदे आणि TN म्हणजे दिलेले पद. बघा प्रश्न बघा, मग क्लिअर होईल आयडिया. काय बघा, समजून घ्या. याचा अर्थ हा 117 120 लिहायचं, 123 लिहायचं, असं लिहित शेवट 324 जर लिहिलं, बरोबर, तर याच्यामध्ये एकूण पदे किती, अशा प्रकारचा प्रश्न. एकूण पदे किती म्हणजे आता एकूण पदे बघा, TN सूत्र आहे A अधिक N वजा 1 गुणिले D. बघा सूत्र काय? एकूण पदे TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. त्यांचं म्हणणं आहे 324 पर्यंत. आता या घटकामध्ये आपल्याला A कोण, TN कोण, N कोण, D कोण. तर तुम्हाला जे विचारलं ना बाळांनो, तुम्हाला जे विचारलंय तर तुम्हाला हे विचारलंय म्हणजे एकूण पदे म्हणजे तुम्हाला N ची किंमत किती असं विचारलंय, बरोबर. मग सूत्रामध्ये काय काय घटक आहे? हा A बरोबर सर प्रथम पद, D बरोबर आहे सर सामायिक फरक, त्यानंतर A प्रथम पद, D सामायिक फरक, N बरोबर आहे एकूण पदे. A आहे प्रथम पद, D आहे सामायिक फरक, N आहे एकूण पदे आणि TN म्हणजे तुम्हाला शेवटचे पद, जे की आहे 324, बरोबर. एकूण पदे तुम्हाला विचारली, प्रश्नार्थक चिन्ह.
सामायिक फरक म्हणजे पुढची मायनस मागची, पुढची आहे 120, मागची आहे 117, 120 मधून 117 गेले किती उरतात 3, आणि प्रथम पद म्हणजे पहिलं पद आहे 117 जे आहे ए, बरोबर. मग आता बघा काय करायचं तुम्हाला की tn बरोबर a अधिक n मायनस 1. मग ए आहे तुमचं 117 लिहून घ्या सूत्रानुसार. tn तुमचं आहे 324, इकडं tn लिहा 324, बरोबर. बघा 324 बरोबर ए ची किंमत आहे 117 अधिक n वजा 1, n ची किंमत काढायची आहे, गुणिले डी ची किंमत आहे सामायिक फरक 3, बरोबर. चला मग काय होणार की हे असं होणार 324 बरोबर 117 अधिक कंसाबाहेरच्या संख्येने, कंसाबाहेरची संख्या कोण आहे ती आहे 3, कंसामधल्या प्रत्येक संख्येला गुणता येतं म्हणजे या 3ने n ला गुणा 3n, या 3ने 1 ला गुणा वजा 3, बरोबर. मग काय होणार 324 आणि हे 117 आणि हे 3, 117 मधून 3 गेले 114 म्हणजे 114 प्लस 3n, बरोबर. मग काय करायचं की 324 मधून 114 वजा करायचे म्हणजे 3n बरोबर 324 वजा 114, काय होणार मग 3n बरोबर 4तून 4 गेला 0, 2तनं 1 गेला 1, 3तनं 1 गेला 1, मग 3तनं 1 गेला 2, म्हणजे हे झालं 3n बरोबर 210, 3n बरोबर 210. मग n ची किंमत काढायची, n बरोबर 210 भागिले 3, बरोबर. 210 ला 3 न भागलं, 3 7 21 म्हणजेच n बरोबर किती 70, n बरोबर किती 70. याचा अर्थ काय माहिती का, याचा अर्थ हा 117 1 नंबरचं पद, 120 2 नंबरचं पद, 123 3 नंबरचं पद, मग असं करत करत हे 324 जे आहे ना हे 70वे पद आहे. कितवं पद आहे 70वं. म्हणजे याचा अर्थ एकूण पदे तुम्ही जर मोजली तर ती किती आहेत 70. किती आहेत 70. पटतंय, डोक्यात जातंय, सूत्र वापरता येतंय. चलायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. बघा पुढे आता काय पुढचं उदाहरण, 3 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण 3 अंकी संख्या किती. आता हा जो प्रश्न आहे हा कसा आहे विभाज्यतेच्या कसोट्याचा आहे. विभाज्यतेच्या काय कसोट्या. मग विभाज्यतेच्या कसोट्या आहेत पण याला कोणती श्रेणी म्हणता येईल बघा. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण 3 अंकी संख्या किती. आता मला एक सांगा, एकूण 3 अंकी, मग सर्वात लहान 3 अंकी 3 ने भाग जाणारी संख्या. काय लिहायचा, सर्वात लहान 3 अंकी 3 ने भाग जाणारी संख्या. मग सर्वात लहान 3 अंकी तसं जर पाहिलं तर ती एक 100 आहे, पण 100ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे सर्वात लहान 3 अंकी 3 ने भाग जाणारी 102. कोण आहे 102, बरोबर. मग आता बघा बरे इकडे. मग आता मला सांगा सर्वात लहान 3 अंकी 3 ने भाग जाणारी, आणि इथंही लिहितो आता सर्वात मोठी 3 ने
भाग जाणारी संख्या. करेक्ट आहे. मग 3 ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोण आहे? 999. बरोबर आहे. म्हणजे सर्वात लहान 3 अंकी 3 ने भाग जाणारी संख्या 102. सर्वात मोठी 3 ने भाग जाणारी संख्या 999. मग आता एक श्रेणी बनवूया. मग अंकगणितीय श्रेणी काय होईल? तयार होईल. अंकगणितीय श्रेणी तयार होईल. कशी होईल सर? सर्वात लहान संख्या 102, 102 नंतर 105. कारण 3 ने भाग जाणारी म्हणजेच 3 फरक असणारी. 3 ने निशेष भाग जाणारी म्हणजेच काय? 3चा फरक असणाऱ्या. 3चा फरक असणाऱ्या संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मग 102 ची 105 झाली, 105 ची 108 झाली, 108 ची 111 झाली. डॅश 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 डॅश. बरोबर. मग डॅश 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 शेवटची कोण आहे? 999. पटतंय? पहिली कोण? 102. दुसरी कोण? 105. तिसरी कोण? 108. चौथी कोण? 111. डॅश 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 शेवटची कोण? 999. बरोबर. हां. मग आता मला सांगा इथे पहिलं पद, प्रथम पद ए बरोबर 102, फरक डी बरोबर फरक आहे 3चा. आणि आता शेवटचे पद ज्याला TN म्हणतात, जो आहे 999. ओके. मग आता TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. तुम्हाला किंमत कुणाची काढायची आहे? Nवे पद. म्हणजे तुम्हाला N ची किंमत काढायची आहे. मग आता मला सांगा TN किती आहे? TN आहे बाळांनो, TN म्हणजे शेवटचं किती आहे? 999. इथं लिहायचं 999. बरोबर. ए म्हणजे पहिलं पद 102 अधिक N वजा 1. N किती आहे? N काढायचंय गुणिले D किती? सामायिक फरक 3चा आहे. पटतंय का? म्हणजे काय केलं आपण? सुरुवातीला एक श्रेणी तयार करून घेतली, अंकगणितीय श्रेणी, आणि मग त्याला आपण सोडवतोय. मग काय होणार आहे? हे होणार 999 बरोबर 102 अधिक 3 ने N ला गुणा 3N वजा 3 ने 1 ला गुणा 3. बरोबर. मग आता 102 मधनं 3 गेले, उरले किती? 99. म्हणजे हे झालं 999 बरोबर 99 प्लस 3N. करेक्ट. मग 99 तिकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे 3N बरोबर 999 मायनस 99. मग 999 99 गेले, उरले 900. मग 3N बरोबर 900. मग N बरोबर 900 भागिले 3. 900ला 3 न भागलं, येणार उत्तर 300. म्हणजेच N ची किंमत 300 येईल. N ची किंमत किती येईल? 300. पर्याय कितवा? पर्याय आहे तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? काही डाऊट आहे? नाही. क्लिअर आहे? N ची किंमत किती? 300. मग सर काही शॉर्टकट नाही आहे का? तर शॉर्टकट बघा काय, की जेही शेवटचं पद असतं किती ते? 999. किती आहे? 999. मग 999 मधनं नीट बघा, 999 मधनं कोण काढायची? 102. म्हणजे शेवटची मायनस पहिली.
बरोबर, प्लस फरक भागिले फरक. आता पण एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, एवढा टाइमपास करण्यात पॉईंट नाही आहे. तर हे सूत्रानुसार जर तुम्ही सोडवलं ना तर तुमचं उत्तर कसं येणार, क्विक येणार. कसं येणार, क्विक. प्रॅक्टिसचा भाग आहे, प्रॅक्टिस केल्यावरती उत्तर फटाफटा येणार, फास्ट येणार. चालायचं पुढं मग. चलो नेक्स्ट. 4ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती. परत तेच, मग आता लिहायचं पूर्ण 3 अंकी संख्या किती. मग लहानी किती आहे, 4ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या. 4ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला. 4ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. परत 4ने भाग जाणारी, बघा 4ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या. सर्वात मोठी 3 अंकी संख्या मग ती आहे 996. बरोबर आहे की नाही, करेक्ट आहे की नाही. 4ने भाग जाणारी, मग 4 सगळ्यात मोठी संख्या 999 आहे, पण 999 4ने भाग जात नाही. तिच्या खाली 998 आहे, त्यालाही जात नाही. 996ला जातो. मग आता काय, परत एकूण 3 अंकी संख्या. मग श्रेणी तयार करू. श्रेणी तयार करताना पहिली आली 100, बघा पुढची आली 104, पुढची आली 108, पुढची आली 112 डॅश 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 डॅश, शेवटची आली 996. करेक्ट. मग काय करायचं, सूत्र कसं आहे, TN. बरं TN काय, इथं आता लगेच लिहून घेऊया. सर हे आहे A, सर हे आहे TN, आणि फरक कितीचा आहे, 4चा, म्हणजे हे आहे D. मिळाल्या तिन्ही किमती. मग आता काय करायचं, एकूण पदे काढणे. 3 अंकी संख्या किती म्हणजे त्याचा अर्थ काय, एकूण पदे काढणे. एकूण पदे काढणे म्हणजेच काय, बघा एकूण पदे बरोबर TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. करेक्ट आहे. मग मला सांगा TN किती आहे, 996. इथं लिहायचं 996 बरोबर A ची किंमत आहे 100 अधिक N वजा 1 गुणिले D ची किंमत आहे 4. क्लिअर. मग काय करणार आता, गुणाकार कसा, बघा 996 बरोबर 100 अधिक 4ने N ला गुणलं 4N वजा 4ने 1 ला गुणलं 4. समजतंय माझं म्हणणं. मग काय होणार बाबांनो, 100 4 गेले 96, म्हणजे 996 बरोबर 96 अधिक 4N. पटतंय. मग काय करायचं, 996 मायनस 96 बरोबर 4N. क्लिअर. मग 996तून 96 गेले, किती उरले 900, म्हणजे 900 बरोबर 4N. करेक्ट. मग Nची किंमत काढायची. N बरोबर 900 भागिले 4. 900ला 4ने कसं भागायचं, N बरोबर 4 दून 8 उरला 1, 4 दून 8 उरले 2, 4 25. येणार उत्तर 225. पर्याय कितवा, तिसरा. पर्याय कितवा, तिसरा. पटतंय, डोक्यात जातंय, काही अडचण आहे अडचण, बिलकुल नाही. मग सर काय करायचं, काहीतरी आम्हाला खतरा शॉर्टकट द्या. तर तुम्हाला एक सांगतो, शॉर्टकट मी जो सांगतो तो फॉलो करायचा. मागच्या उदाहरणात पण या उदाहरणात पण. मला एक सांगा, शेवटची संख्या किती होती, 999. इकडे देतोय शॉर्टकट,
इकडे देतोय शॉर्टकट. शेवटची बघा काय लिहिलं मी, शेवटची प्लस फरक मायनस पहिली भागिले फरक. काय लिहिलं वाचा, शेवटची प्लस फरक मग मायनस पहिली भागिले काय फरक. मग शेवटची कोण आहे 999 प्लस फरक किती आहे, फरक आहे कितीचा 3चा आणि मायनस पहिली किती आहे 102 भागिले फरक 3चा. करेक्ट आहे. मग 999 आणि 3 झालेत 1002 मायनस 102 भागिले 3. 1002 मधून 102 गेले, उरले 900. 900 भागिले 3 येणार उत्तर 300. येणार उत्तर 300. पटतंय. म्हणजे काय करायचं तुम्हाला, शेवटची मायनस पहिली अधिक फरक भागिले फरक असंही केलं तरी चालतं. शेवटची मायनस पहिली अधिक फरक भागिले फरक. परत पहा, मागचं उदाहरण पहा. हां, शेवटची कोण होती, शेवटची कोण होती 324. बघा बरं का शॉर्टकट. मग इथं लिहितो तुम्ही, हां इथं लिहितो शॉर्ट. बघा शेवट मायनस प्रथम प्लस फरक भागिले फरक. एकूण पदे जर तुम्हाला काढायची आहे तर शेवटची मायनस पहिली प्लस फरक भागिले फरक. मग शेवटची किती आहे, शेवटची आहे 324 मायनस पहिली आहे 117 प्लस फरक कितीचा आहे, फरक आहे 3चा भागिले 3. मग 324 आणि 3 327. 327 मधून 117 गेले म्हणजेच येणारं उत्तर 210 आणि 210ला 3 न भागलं 70. काय ना 70. पटतंय. शॉर्टकट लक्षात येतोय. म्हणजे शेवटची मायनस पहिली अधिक फरक भागिले फरक. चला वापरूया मग तेच. आता बघा, आता इथं वापरून घेऊया शॉर्टकट. बरोबर, शेवटची कोण आहे 996 मायनस पहिली कोण आहे 100. किती उरले 896 प्लस फरक किती 4चा. 896 4 900 भागिले फरक 900ला 4 न भागलं उत्तर 225. पट्या क्लिअर आहे. मग एकूण पदे काढणे. बघा मग एकूण पदे काढणे शॉर्टकट तुम्ही लिहून घ्या. शॉर्टकट तुम्ही लिहून घ्या. एकूण पदे बरोबर शेवट मायनस प्रथम प्लस फरक भागिले फरक. बरोबर, शेवट मायनस प्रथम प्लस फरक भागिले काय फरक. ओके. बघा शेवट मायनस प्रथम, मग शेवट काय प्रथम काही तर लिहून देतो. शेवटचे पद मायनस प्रथम पद प्लस फरक भागिले फरक. काय लिहिलं, शेवटचे पद मायनस प्रथम पद अधिक फरक भागिले फरक. मग आता प्रश्न काय, 15ने भाग जाणारे एकूण 3 अंकी नैसर्गिक संख्या किती. 3 अंकी नैसर्गिक संख्या किती. मग सगळ्यात मोठी 3 अंकी 15च्या पाढ्यात. आता बघा 3ने 15ने भाग जाणारी 3 अंकी 15ने भाग जाणारी 3 अंकी सर्वात लहान संख्या
बरोबर 105. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105. सर्वात लहान संख्या 105. मग सर्वात मोठी संख्या, सर्वात लहान संख्या 105, सर्वात मोठी संख्या कोण? 3 ने भाग जाणारी, 15 ने भाग जाणारी. आता मला सांगा 15 ने भाग जाणे, 15 ने भाग जाणे विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये शिकवलंय. 15ची कसोटी भलेही तुम्ही पाठ केली नाही, पण 15 ने भाग जाणे म्हणजे 3 5 15. ज्या संख्येला 3 ने आणि 5 ने सोबत भाग जातो तिला 15 ने भाग जातो. मग सर्वात मोठी संख्या 3 अंकी कोण आहे? 999. करेक्ट. मग हिला 3 ने भाग जातो, 3 ने जातो, 5 ने जात नाही. मग जमणार आहे का ते? नाही. मग याच्या खाली कोण आहे डायरेक्ट? आता 995. याला काय भाऊ? 5 ने जातो, 3 ने जात नाही. कारण 5 ने भाग जाणे म्हणजे एकक स्थानी काय 0 किंवा 5 असणे, 5 आहे. आणि 3 ने भाग जाणे म्हणजे अंकाची बेरीज 3च्या पटीत असणे, 9 9 18 5 23 नाही जात. मग डायरेक्ट आता कोणाकडे खाली? 990. मग याला 5 ने जातो, याला 3 ने पण जातो. कारण अंकाची बेरीज 9 9 18 3च्या पाड्यात आहे, म्हणजे 990ला 15 ने भाग जातो. मग काय झाली श्रेणी तयार? श्रेणी तयार झाली सर 105, 120, 15 ने भाग जातो ना, 135 डॅश 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 डॅश. शेवटचा घटक आहे 990. करेक्ट आहे. शेवटचा घटक किती आहे? 990. क्लिअर आहे. मग आता काय करायचं? मग आता करायचं एकूण पदे. शॉर्टकट काय? शॉर्टकट काय? शेवट मायनस प्रथम प्लस फरक भागिले फरक. कळालं? शेवट मायनस प्रथम प्लस फरक भागिले फरक. मग शेवट किती आहे? शेवट आहे 990 मायनस प्रथम किती आहे? 105 प्लस फरक कितीचा आहे? 15चा भागिले किती? 15. बरोबर. काय होणार रे बाबा मग? 990 वजा 105 किंवा 990 आणि 15ची बेरीज करा, ती येणार 1005 मायनस 105 भागिले 15. किती उरले? 900 भागिले 15. 900 उरले का बघा आपण. बरं, 15 ने भाग एकूण 3 अंकी नैसर्गिक संख्या किती म्हणतात ते? तर पहिली 105 आहे. शेवटची किती आहे? शेवटची 990 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? 15 ने भाग जाणाऱ्या एकूण 3 अंकी नैसर्गिक संख्या किती? पहिली 105, शेवटची 990, शेवटची मायनस पहिली, फरक 15चा आहे. ओके. मग 990 आणि 15 झाले ते 1005. 1005 मधून 105 गेले, उरले 900. 900ला जर 15 ने भागलं तर 15 सक 90, 15 0 0 म्हणजे किती आहेत? 60 आहेत. किती आहेत? 60. 15 ने भाग जाणारे एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 60. तर येणार उत्तर. इथं पर्यायात थोडं कन्फ्युजन आहे, तर शेवटचा पर्याय काय करा तुम्ही? 60 करा. क्लिअर आहे? पटतंय? काही डाऊट आहे? नाही. म्हणजे 15 ने भाग जाणाऱ्या संख्या तुम्ही जर लिहित गेले, 105 पहिली, 120 दुसरी, 135 तिसरी, 15 150 पर्यंतच 10 होतात. सिंपल लॉजिक लावा ना तुम्ही. 150 पर्यंत 10 होतात, त्याच्या पुढच्या 150 पर्यंत किती होतील? म्हणजे 300 लोक 10 20 झाल्या. 450 पर्यंत किती झाल्या? 30 झाल्या. परत 600 पर्यंत किती झाल्या? 40 झाल्या. परत 600 150 750 पर्यंत झाल्यात 50. मग 750 आणि 900, 750 शेवटची 900 किती झाल्यात? 60. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती? 60 आहेत. शॉर्टकट काय? शेवटची मायनस पहिली
प्लस फरक भागिले फरक. क्लिअर. चालायचं पुढं मग. चलिए. काय विषय हो पुढचा. खालील क्रमिकेचे n वे पद 537 तर n ची किंमत किती. आता इथं क्रमिकाच दिलेली नाहीये. इथे क्रमिकाच नाही. मी पीडीएफ मध्ये एडिट करून त्याच्यात क्रमिका टाकेल. ते उदाहरण तुम्हाला सोडवायचंय. ओके. चला पुढे. काय विषय. याच्यात मी क्रमिका देणार, लिहिणार. ही पीडीएफ तुम्हाला सोडवायची आहे. पीडीएफ तुम्हाला कुठं मिळतीये. लगेच ॲप्लिकेशनमध्ये त्या पार्टच्या खाली ती पीडीएफ अवेलेबल आहे. काय विषय पुढं. खालील क्रमिकेचे 11वे पद 168 आहे तर 1 ची किंमत किती. म्हणजे याचा इतर n ची किंमत किती. कुणाची. n ची. चला काय करायचं मग. सर परत सूत्र. काय विषय. शेवटचं पद किती आहे. n. 11वं पद किती आहे. 68. तर n ची किंमत किती. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे. याचा अर्थ हा T11 बरोबर 68. करेक्ट आहे. हां. मग 11वं पद 68 आहे. इथं लिहायचं 68. सूत्र काय आपलं. सूत्र आहे सर Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. मग Tn ची किंमत किती आहे. 68 बरोबर. पहिलं पद आहे 5 अधिक n वजा 1 गुणिले d ची किंमत 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 3 14 3. बरोबर. चला सोडवायला. मग 68 बरोबर 5 अधिक 3 गुणिले n 3n 3 गुणिले 1 3. ओके. मग 5तून 3 गेले 2 म्हणजे 68 बरोबर 2 प्लस 3n. ओके. 68 मायनस 2 करा. 68 मायनस 2 बरोबर 3n. 68 मधून 2 गेले 66. 3n बरोबर 66. मग n बरोबर 66/3. n बरोबर किती 22. पर्याय कितवा. पर्याय आहे चौथा. क्लिअर आहे. काही डाऊट आहे. नाही. नक्की. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. श्रेणीचा पार्ट 1 पार्ट 2 ऑलरेडी आपण बघितला आहे. पार्ट 3 म्हणजे ज्याला म्हणता येईल टाईप 3. तर टाईप 3 काय आहे माहिती तुम्हाला. टाईप 3 आहे तुमचं टाईप 1 प्लस टाईप 2 या दोन्हीचं काय एकत्रीकरण. काय आहे एकत्रीकरण. बरोबर. या प्रकारचे उदाहरण आता जे टाईप 3 मध्ये आपण सोडवणार आहेत तर तिथं तुम्हाला गरज पडणार आहे कुणाची. एक सामायिक समीकरणाची. कुणाची. एक सामायिक समीकरणाची. बरोबर. बघा कशी. तर एका अंकगणितीय श्रेणीचे 10वे पद आणि 18वे पद अनुक्रमे किती आहे. 25 आणि 41 असेल तर साधारण फरक व 38वे पद शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला d बरोबर काय आणि 38 व T38 बरोबर काय अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग तुम्हाला दिलं काय. 10वं पद दिलं जे की आहे 25. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्ही असं लिहू शकता T10 बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. बरोबर. T10 म्हणजे टर्म 10. टर्म T म्हणजे टर्म. 10वं पद किती आहे 25. मग इथे लिहा 25 बरोबर a अधिक बरोबर a अधिक 10 नाही n वजा 1 म्हणजे 10 वजा 1 गुणिले d. मग हे होणार 25 बरोबर a अधिक 9d. करेक्ट आहे. 10 1 गेला 9 9d. 25 बरोबर a अधिक 9d. याला म्हणा समीकरण 1. समीकरण 1. मग T10 तुमच्याकडे आहे. सेम 18वं पद तुम्हाला दिलंय 41. मग हे कसं होणार. T11 बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. मग T11 किती आहे तुमचं 41 बरोबर a ची किंमत किती आहे
ए माहिती नाही प्लस n वजा 1 म्हणजे 11 मायनस 1 गुणिले डी. बरोबर. पहिलं उदाहरण आहे म्हणून थोडं डिटेलमध्ये सांगतोय. मग हे होणार 41 बरोबर ए अधिक 11तनं 1 गेला 10d. हे झालं 2 नंबरचं समीकरण. दिसतंय सगळ्यांना. म्हणजे याचा अर्थ काय की पहिलं समीकरण डायरेक्ट लिहायचं 25 बरोबर ए प्लस 10वं पद आहे 10तनं 1 गेला 9d. बरोबर. नंतर 18वं पद आहे. कितवं पद आहे? 18वं पद आहे. 18वं आहे 11वं नाही 18वं. टी 11 नाही टी 18 आहे ते टी 18 म्हणजे हे होणार 18 मायनस 1 18तनं 1 गेला 17d. किती डी? 17d. करेक्ट आहे. ते झालं 2 नंबरचं समीकरण. क्लिअर आहे. 1 आणि काय झालं 2. मग आता एक सामायिक समीकरणानुसार काय होणार माहिती आहे की समीकरण 1 मायनस 2 किंवा 2 मायनस 1 काही फरक पडत नाही. मग समीकरण 2 मायनस 1 2 मायनस 1 मग 2 नंबरचं समीकरण लिहून घ्या. ते येतं 2 नंबरचं समीकरण आहे 41 बरोबर ए प्लस 17d आणि 1 नंबरचं समीकरण आहे 25 बरोबर ए प्लस 9d. करेक्ट आहे. मग वजाबाकी करायची आहे ना, तर वजाबाकी करत असताना हे काय होणार, हे जे चिन्ह आहे हे मायनस होणार, हे इथे मायनस होणार, हे धन आहे याला मायनस करा. बरोबर. मग आता 41 मधून 25 गेलेत, 41 मधून किती गेलेत 25 म्हणजे 16 उरलेत. मग 16 बरोबर ए गेला धन ए ऋण ए गेला. मग 17 मधून 9 गेले बाळांनो, 17 मधून 9 गेले उरले 8d म्हणजे याचा अर्थ 8d बरोबर 16 तर d बरोबर 16/8 मग d बरोबर किती येणार 2. करेक्ट आहे. d बरोबर किती आलं 2. जे की तुम्हाला विचारलं साधारण फरक व 38वे पद शोधा, तर साधारण फरक 2 आला म्हणजे तुमचा तिसरा पर्याय चौथा पर्याय कटला. हे पटलं का? हे पटलं सगळ्यांना. मग d2 आला. मग आता काय करायचं 38वे पद शोधा. मग मला सांगा d2 आला 38व पद शोधायचं तर सूत्र काय रे बाबा, t38 बरोबर किंवा असं म्हणता येईल 38वे पद. आता हे टाईप 1चं सूत्र कोणतं, a अधिक n वजा 1 गुणिले d. बरोबर. मग तुमच्या हातात d आहे, किती आहे d 2 आहे. मग d 2 आहे. तुमच्या हातात n आहे, n किती आहे 38 आहे. पण पहिलं पद आहे का, नाहीये. म्हणजे तुम्हाला पहिलं पद काढायचं a. मग आता ही जी d ची किंमत आहे कोणत्याही 1 किंवा 2 मध्ये ठेवा. मग इथं लिहितो d बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवा. बरोबर. d बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवा. मग समीकरण 1 काय आहे, 25 बरोबर a अधिक 9d. बरोबर. हां. मग आता d बरोबर 2 ठेवून द्या. 25 बरोबर a प्लस 9 गुणिले d आहे 2. मग 9 आणि 2चा गुणाकार 9 2 18. 25 बरोबर a अधिक 18. मग a बरोबर 25 मायनस 18. a बरोबर 25 मधून 18 गेले 7. a बरोबर किती आलं 7. मग a बरोबर 7 आलंय तुमचं. आता तुम्हाला 38व्या पदाचं सूत्र ऑलरेडी माहिती आहे, जे की आहे a अधिक n वजा 1 गुणिले d. मग काय करा, a बरोबर 7. मग 38वे पद परत सूत्र लिहितो लागलं तर 38वे पद बरोबर
38वे पद बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी. मग ए ची किंमत आहे 7 अधिक 38 मायनस 1 गुणिले डी ची किंमत आहे फरक किती आहे 2चा. मग काय होणार आहे 7 प्लस 38 मधून 1 गेला 37 गुणिले 2. मग हे काय होणार 74. 7 प्लस 74 येणार उत्तर 81 जे की तुमचं 38वं पद आहे. म्हणजे इथं 2 उत्तर आलेत. काय आता हे काय आलं 38वं पद 81 आणि डी बरोबर किती 2. म्हणजे उत्तर काय पर्याय कितवा 2,83 पर्याय आहे दुसरा. पटतंय डोक्यात जातंय. म्हणजेच काय तुम्हाला डी बरोबर 2 काढलं की तुम्हाला याच्यात ठेवावं लागेल. मग कोणाची किंमत निघणार ए ची किंमत निघली की परत ते पुढं कंटिन्यू करायचं आणि डी ची किंमत काढायची. क्लिअर आहे. सगळ्यात खतरनाक टाईप आहे. नो शॉर्टकट. हां डी साठी तुम्हाला शॉर्टकट आहे. फक्त डी जर काढायचं तर काय शॉर्टकट आहे बघा. फक्त डी जर काढायचा ना तुम्हाला या दोघांचा फरक घ्या. 18चा 10चा फरक 8 आणि या दोघांचा फरक घ्या 25 आणि 41चा फरक 16. मग हे 16. मग काय करा वरती 16 लिहा खाली 8 लिहा येणार उत्तर 2. डी ची किंमत 2. पटतंय डोक्यात जातंय काही डाऊट आहे नाही. चालायचं पुढं. मग चलिए नेक्स्ट बघा. एका अंकगणितीय श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा. आता मला सांगा 41वे पद इथे डी जर काढायचा बरोबर. आता बघा शॉर्टकट तुम्हाला मी काय सांगतोय कसं करायचं शॉर्टकट. सगळ्यात पहिले डी 41व्या पदाचं आपण काय करू सूत्र लिहून घेऊ. 41वं पद काढायचं म्हणजे तुम्हाला 41व्या पदासाठी ए अधिक n वजा 1 गुणिले डी हे सूत्र वापरावं लागेल. ए अधिक n वजा 1 गुणिले डी हे सूत्र वापरावं लागेल. मग तुम्हाला इथं काय करायचं आहे ए ची किंमत काढायची. तुम्हाला किंमत कोणाची काढायची डी ची काढायची बरोबर आहे. मग आता डी ची किंमत तर शॉर्टकट मिळून जाईल. कसा बघा शॉर्टकट काय डी च्या किमतीचा शॉर्टकट आहे की 11वं पद 16 आणि 29. बघा डी बरोबर पदाचा फरक भागिले क्रमाचा फरक. बघा बरं का मागच्या वेळेस डी साठी फिरावं लागलं. डी साठी शॉर्टकट देतोय पदाचा फरक भागिले क्रमाचा फरक. पद कोणतं 11वं पद 16 आहे 21वं पद 29 आहे म्हणजे पोटात रेष 29 मायनस 16. ओके. आणि खाली क्रमाचा फरक क्रम कितवा आहे 11वा आणि इथं किती 21. मग 21 मायनस 11. मग मला सांगा एका अंकगणितीय श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 मायनस 16 भागिले 21 मायनस 11. मग 29 मधून 16 गेले किती उरलेत 9 आणि 4 13 उरलेत. आणि 21 मधून 11 गेलेत किती उरलेत 10 उरलेत. म्हणजे 13/10 हे काय आलं तुमचं डी आलंय. हे काय आलंय डी. मग डी आलंय. आता तुम्हाला 41वं पद काढायचं परत ए काढावं लागेल. म्हणजे याचा अर्थ जर आपण शॉर्टकट वापरला तर डी ची किंमत येईल. मग डी ची किंमत काढण्यापेक्षा आपण काय करूया इथं डिटेल वापरूया. डिटेल कसं बघा चला डिटेलच समजून घ्या. 12 नंबरला काय दिलंय 11वं पद 16. मग इथं लिहायचं T11 बरोबर 16 आणि 21वे पद 29. मग T11 बरोबर 16 म्हणजे T11 बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी. n ची किंमत आहे 16
मग T11 बरोबर A अधिक 16, 11वं पद आहे ना, म्हणजे होणार 16 बरोबर A अधिक 11 मायनस 1 गुणिले D, म्हणजे 16 बरोबर A अधिक 11तनं 1 गेला 10D. हे काय झालं? समीकरण 1. समीकरण 1 क्लिअर. समीकरण 2 घेऊया. आता कसं घ्यायचं बघा. T11 16, T21 29. मग इथं लिहायचं T21 बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. मग 21 म्हणजे 29 बरोबर A अधिक 21 मायनस 1 गुणिले D. मग 21 आणि 1 गेला 20. 29 बरोबर A अधिक 20D. हे झालं सेकंड. करेक्ट आहे. एक फर्स्ट, दुसरं सेकंड. समीकरण 1, समीकरण 2. समीकरण 1, समीकरण 2. मग आता काय करायचं? आता नीट लक्ष द्या. चला, हे आहे समीकरण 1, समीकरण 2. काय करायचं? 2 मायनस 1 समीकरण 2 वजा समीकरण 1. बरोबर. समीकरण 2 किती आहे? 29 बरोबर A प्लस 20D. समीकरण 1 किती आहे? 16 बरोबर A प्लस 10D. मग काय होणार? चिन्ह चेंज होणार, म्हणजे सर याला येणार मायनस, याला पण येणार मायनस. बरोबर. मग 29 मधून 16 गेलेत, किती उरलेत? 13. आणि A मधनं A गेला, 20तनं 10 गेलेत 10D. म्हणजे D ची किंमत 13/10. करेक्ट आहे. D ची किंमत 13/10. शॉर्टकट आपण आधी पण काढला होता, तेव्हाही 13/10 आली ती. तो शॉर्टकट तुम्ही वापरू शकता एवढा कुटाणा करण्यापेक्षा. जो आपण आधी रफ केला तो शॉर्टकट तुम्ही वापरू शकता एवढा कुटाणा केल्यापेक्षा. बरोबर. मग D शॉर्टकटनं काढायचा. आणि पुढची स्टेप काय? पुढची स्टेप आहे A ची किंमत काढायची. कुणाची? A ची. मग समीकरण 1 मध्ये समीकरण 1 मध्ये काय ठेवू? समीकरण 1 मध्ये D बरोबर 13/10 ठेवूया. बरोबर. चला, मग समीकरण 1 लिहून घेतो मी. समीकरण 1 आहे 16 बरोबर A अधिक 10 गुणिले D आहे 13/10. बघा, म्हणजे 16 बरोबर A किती आहे माहितीने काढायचे, अधिक 10D. 10 गुणिले D ची किंमत 13/10. 10 गेला 10 गेला, म्हणजे 16 बरोबर A अधिक 13. क्लिअर आहे. मग काय करायचं? 16तनं किती काढा? 13. म्हणजे A बरोबर 16 मायनस 13. A बरोबर 3. A बरोबर 3. मग A बरोबर 3 कुठं ठेवायचं? समीकरण. आता समीकरण नाही, आता तुम्हाला पद कितवं विचारलं? तुम्हाला विचारलं 41वं पद. मग इथं लिहायचं 41वे पद बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. मग A ची किंमत आहे 3, n ची किंमत आहे 41 मायनस 1 गुणिले D ची किंमत आली आहे 13/10. करेक्ट. मग 41 मधून 1 गेला 40. 3 प्लस 40 गुणिले 13/10. बरोबर. मग 10 1 10, 10 चौक 40, म्हणजे 3 प्लस 13 चौक 52. आणि 52 आणि 3 किती? 55. म्हणजे येणारं उत्तर 55. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? पटतंय. म्हणजेच काय?
शॉर्टकट वापरून आपण डी ची किंमत काढायची आणि पुढं ती असं समीकरण बनवून आपण ठेवू शकतो. बघा आता डी ची किंमत आपण ऑलरेडी शॉर्टकट वापरून काढली होती. मग हे पद लिहून घ्यायचं 11वं पद आणि त्याच्यामध्ये किंमत ठेवायची. पण माझं म्हणणं आहे श्रेणी प्रकरणामध्ये डिटेल तुम्हाला सोडवावं लागणार आहे. चालायचं पुढं मग नक्की. चलिए नेक्स्ट. बघा आता हे उदाहरण. या उदाहरणामध्ये काय केलंय, आपला जो टाईप 3 चालला आहे तो का चाललाय कॉम्बिनेशनवाला. पण याच्यामध्ये टाईप सेकंडचे उदाहरण आलेत. काय विचारलं, कितवं पद 560 आहे. तर शॉर्टकट काय सांगितला, शेवट टाईप सेकंड ना मायनस प्रथम प्लस फरक भागिले फरक. हा शॉर्टकट आहे आपला. कितवं पद जर तुम्हाला विचारलं तर मग शेवटचं पद किती आहे, 560 आहे भाऊ, मायनस प्रथम किती आहे 2 आहे, प्लस फरक कितीचा आहे पहा आता, 2 आणि 9 11 आहे, 11 आणि 9 20 आहे, 20 आणि 9 29 आहे, प्लस 9 भागिले 9. मग 560 मधून 2 गेले 558 प्लस 9 भागिले 9. मग 558 2 560 आणि ते 7 567 567 भागिले 9. 9 1 9 9 सख 54 उरले 2 9 त्रिक 27. झालं रे बाबा, उत्तर आलं 63वे पद म्हणजेच पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? चालायचं पुढं नक्की. चलिए नेक्स्ट. लक्ष द्या काय विषय इथं विषय असा आहे की 11वं पद म्हणजे T11 बरोबर डायरेक्ट काय घ्यायचं, A प्लस 10D. कारण 11तनं 1 गेला 10. आता आपण बराच वेळेस याला काय सोडवलं ना म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो. मग 11वं पद किती आहे 16. मग 16 बरोबर A ची किंमत किती आहे, A म्हणजे तुमचं कोणतं पद आहे, A किंमत नाही आपल्याकडं, A प्लस 10D 1 नंबर बरोबर. त्यानंतर 11वं पद झालं आता 21वं पद. मग T21 बरोबर A प्लस 20D. मग T21 ची किंमत किती आहे 29. म्हणजेच 29 बरोबर A प्लस 20D. मग समीकरण 1 आहे, समीकरण 2 आहे. लगेच काय लिहायचं, 2 मायनस 1 किंवा 1 मायनस 2 काही फरक पडत नाही. चला 2 नंबर समीकरण काय 29 बरोबर A प्लस 20D. 1 नंबरचं काय 16 बरोबर A प्लस 10D. मायनस 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 चिन्ह चेंज झालेत. मग 29 मधून 16 गेले 13 बरोबर A गेला 20तनं 10 गेले 10D. म्हणजे आता D ची किंमत येणार 13/10. D ची किंमत किती 13/10. मग ही कुठं ठेवायची, समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 काय आहे, 16 बरोबर A प्लस 10D. मग D 13/10 16 बरोबर A प्लस 10 गुणिले 13/10. 10 गेला 10 गेला म्हणजे 16 बरोबर A प्लस 13. क्लिअर. 16तनं 13 जातील, 16 मायनस 13 बरोबर A. म्हणजे A ची किंमत येणार 3. A ची किंमत किती 3 बघा. मग A ची किंमत 3 आली. तुम्हाला विचारलं कितवं पद 34वं पद. मग T34 बरोबर 34वे पद. सूत्र काय सर, 34वे पद बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. करेक्ट आहे. मग A ची किंमत किती बाळांनो, A ची किंमत 3. मग n ची किंमत 34 मायनस 1 गुणिले D ची किंमत किती आहे 13/10. 13/10 बघा. मग आता पुढे 3 अधिक 34 म्हणून 1 गेले 33 गुणिले 13/10. करेक्ट. मग काय करा,
हे होणार 3 अधिक 13 आणि ते 33 गुणिले 13 भागिले 10. मग यांचा गुणाकार करा. 13 त्रिक 39 9 डोक्यावर 3, 13 त्रिक 39 आणि 3 42.9 भागिले 10 आणि इकडं काय येणार हे 3. पटतंय? यस और नो? यस. मग आता कोणता गुणाकार? तिरकस. मग 3चा छेद 10ने 10 ठेवायचे नाही कारण 10ने भागला आपण आता. म्हणजे इथं लक्ष द्या, हे झालं 3 अधिक 13 त्रिक 39 9 डोक्यावर 3, 3 त्रिक 39 आणि 3 42, 429 छेद 10. करेक्ट आहे. मग एक घर अलीकडे यायचं म्हणजे 3 प्लस 42.9. करेक्ट आहे. मग आता बेरीज करायची कशी? 42.9 प्लस 3.0. मग 9 आणि 0 9, 2 आणि 3 5, 4 दशाला तसा येणार उत्तर 45.9. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? जात आहे डोक्यात? नक्की गेलंच पाहिजे. चलायचं पुढं. मग चलने का आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? कितवे पद? 466. परत शॉर्टकट. आपला शॉर्टकट काय सर? शेवट 466 मायनस प्रथम 11 प्लस फरक 11 5 16, 5चा भागिले फरक 5. मग काय होणार? 466 मायनस 6तून 1 गेला 5, 7 1 गेला 5, 4 दशाल तसा प्लस 5 भागिले 5, 455 5, 460 भागिले 5, 5 9 45, 5 2 10. येणार उत्तर 92. येणार उत्तर 92. बरोबर आहे की नाही? काय शिकवलं? शेवटचं मायनस पहिलं प्लस फरक भागिले काय? फरक. क्लिअर आहे? यस और नो? यस. बघा ना, शॉर्टकट तोच लिहून दिलाय ना. शॉर्टकट तोच लिहून दिलाय. चेक करा बाबांनो. नाही कळतं तुम्हाला तर शॉर्टकट कुठं लिहून दिला सर तुम्ही? शॉर्टकट लिहून दिलाय बघा, हे इथं दिसतंय. शेवटचे पद मायनस प्रथम पद प्लस फरक भागिले काय? फरक. टाईप सेकंडमध्ये हे झालं होतं. चला मग आता पुढे कितवा प्रश्न चाललाय सर? तर 15वा प्रश्न, ज्याचं उत्तर आलं 92वे पद. कितवे पद? 92वे. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढे. मग चलिए नेक्स्ट विषय टाईप 4. टाईप 4 आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं? मास्टर म्हणतील तसं. याला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.